सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठची सदस्य नोंदणी बैठक व निवड प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी जैन प्रकोष्ठ सांगली जिल्ह्याच्या वतीने 6 ते 7 हजार सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले। तसेच संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले। या बैठकीस शीतल चौगुले, चंद्रकांत पाटील, सौ अर्चना चौधरी, स्वाती कोल्हापुरे, वर्षा चौगुले, सीमा किनिंगे, अमित चिंचवडे, संजय चौधरी, अश्विन पाटील, बाहुबली देसाई, श्रेयांश पाटील, प्रांजली मेहता यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। बैठकीत सदस्य नोंदणी मोहिमेचे नियोजन, प्रकोष्ठांचा विस्तार तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। पार्टी जैन प्रकोष्ठच्या आज सदस्य नोंदणी अर्जाचा वितरणाचा कार्यक्रम आज सदस्य विलामध्ये पार पडला। आमचे जे काही उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, वेगवेगळ्या पदावरती काम करतात प्रकोष्ठच्या माध्यमातून, ते सर्वांना एक 50-50 फॉर्म असलेलं बुक आज आम्ही वितरण केलं। प्रत्येकाने एक 8 दिवसामध्ये 50 फॉर्म भरून आणून देऊन जैन प्रकोष्ठचे सभासद करण्याच्या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि याच वेळेला शीतलनाथ चौगुले यांची सचिवपदी निवड करण्यात आली, सचिन पाटील यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली, तर चंद्रकांत पाटील यांची संघटकपदी निवड करण्यात आली। आणि जैन प्रकोष्ठचा हा व्याप सर्व जिल्हाभर करून 5000 सभासद ह्या महिन्याभरात करण्याचा संकल्प आम्ही त्यावेळेला केला आणि तो पूर्ण करण्याचं आश्वासन आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिले आणि लवकरच 5000 सभासद जैन प्रकोष्ठचे आता होतील अशी मला या निमित्ताने आशा वाटते।